करता एक शहराध्यक्ष, पश्चिम करता एक शहराध्यक्ष, 2 कार्याध्यक्ष दोन्हीकडं असे तिघांचे आता नावं तेच 3-3 ते आता आमचे चेतन तुपेंना सांगितलंय जाहीर करायला. प्रांताध्यक्षांच्याकडनं पत्रही नेमणुकीची आणलेली आहे. आता त्या 6 लोकांच्यावर जबाबदारी देऊन 10 जूनला आमचा वर्धापन दिन आहे. 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 26वा वर्धापन दिन आहे. तर 99चा विचार केला तर 25 वर्ष पूर्ण तर झालेलीच आहे. तर अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आम्ही बालेवाडीमध्ये घेतोय. तर मी आज माझी अजून एक मीटिंग आहे 2 वाजता, तिकडे मला जायचं. ती मीटिंग करून मग मी बारामतीला जाईल. मी उद्याच्याला पुन्हा येऊन मलाही त्या सगळ्यांची एक मीटिंग घ्यायची. काल चेतन आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी घेतलेली होती. आता ह्या पदाधिकारी नेमल्यानंतर सभासद नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्या खालच्या हाताखालची टीम अशा सगळ्या गोष्टी राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्या घटना वाढत आहेत. आता संभाजीनगरची घटना समोर आली तर अशाच पद्धतीने एका मुलीवर अत्याचार होत होते, तिला चटके दिले जात होते. अशा पद्धतीने आता तक्रार समोर आली आताची घटना. मला तमाम आमच्या लाडक्या बहिणींना, महिला वर्गाला सांगायचंय की ह्या गोष्टी आपण नियम कायदे बरेचसे महिलांच्या बाजूने केलेले आहेत, पण त्या बाबतीतल्या तक्रारी केल्याशिवाय आता तुम्हाला सांगतो कोल्हापूरमध्ये एका महिलेला साखरदंडाने केलं कुलूप घातलेलं होतं. ते जरा 4 लोकांनी सांगितलं की लगेच पोलिसांनी तिथं छापा टाकला, ते त्यांना तिला सोडलं. परंतु त्यांच्या घरच्यांचं असं मालची माहिती आहे की ते थोडस त्यांची परिस्थिती मानसिक ही चांगली नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांनी केलं होतं. पण ते आता मग मानसिक चांगली नसेल तर मनोरुग्णाचं हॉस्पिटल असतं, तिथं टाकायचं. त्याच्याबद्दलच्या पुढच्या सगळ्या गोष्टी तपास यंत्रणेला करायला सांगितलेलं आहे. त्याच्यातून जे काही पुढची योग्य ती काळजी आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि ज्यांनी हे चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर पण पुढची कारवाई केली. एक अपघात झालेला आहे शहराच्या मध्यवर्ती. मी सकाळी आल्या त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतली. वेगवेगळ्या वयोगटातली होते, काही स्पर्धा परीक्षेतली सहाय्यक मुलं होती, काही 45, 50, 55 अशाही पद्धतीची होती. त्याच्यात 3 जण होते. गाडी एका ड्रायव्हर म्हणजे मालकानी चावी तशीच ठेवली आणि हे ते दारू प्यालेले होते. त्याच्यात एकाला रात्री 2:30 वाजता पकडलेला आहे. दुसरे दोघांना ते पकडण्याचं काम चालू आहे. ते पकडल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या बाबतीतल्या होतील. प्रत्येकाला म्हणजे त्यांचं हे सुरक्षित असलं पाहिजे अशा प्रकारची स्पर्धा परीक्षेची आज पेपर होती, आज परीक्षा आहे त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये संबंधित त्यांना स्वायत्तता आहे. त्या संस्थांना स्वायत्तता असल्यामुळे त्या संस्थांच्या प्रमुखांशी पण बोलावं लागेल. ते राज्य सरकारच्या अखत्यारीत असतं तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना एक वेगळ्या प्रकारे आपण सवलत देऊया असं करता आलं असतं. परंतु काल बहुतेकांना डिस्चार्ज दिलेले आहेत आणि एकाची परीक्षा 2-3 लोकांना हे केलंय. बाकीचे घरी उपचार घेऊन गेलेले आहेत. की तशा प्रकारची मागणी आली, स्वायत्तता आहे, त्यांच्याशी पण बोललं पाहिजे. त्यांना विनंती करून आपण की बाबा यांचा काही दोष नसताना त्यांनी एवढा अभ्यास केला आणि ही परिस्थिती निर्माण झाली असं काहीतरी. 2021 ते 2023 दरम्यान जवळपास 650 त्याच्या पुणे शहरात का पिंपरी चिंचवड? पुणे शहरामध्ये त्याची माहिती घेऊ. मधल्या काळामध्ये बीडचा पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस अशा प्रकारची तक्रार आली त्यावेळेस तिथल्या एसपींनी खूप त्याचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यातनं बरेच कमी पण केले. आपल्याला लायसन द्यायचा अधिकार आहे, तसा लायसन कॅन्सल करण्याचा पण अधिकार आहे. तशा पद्धतीनं आपण जे काही लक्षात आणून दिलंय 21 ते 2023 या काळामध्ये कुणाला लायसन दिली गेलेली आहे, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे पाहून त्यांना खरोखरीच काहींचं कसं सोन्याचा व्यवसाय असतो, सोन्या चांदीचे दुकान असतात,
किंवा काहींना कॅश इकडून तिकडं, तर ते तपासलं जाईल आणि तपासून खरोखरीच ते यांचं कंटिन्यू पुढे चालू ठेवायची गरज असेल तर आम्ही चालू ठेवू, नसेल चालू ठेवायची गरज तर काही आम्ही त्यातली रद्द करू. कुटुंबाने पण खोटी कागदपत्र दिली सर. कोविडचे रुग्ण वाढायला लागले तरी डॉक्टर तज्ञांनी सांगितलेलं आहे की लोकांनी घाबरून जायचं कारण नाही, काळजी घेतली पाहिजे. तू मास्क लावून प्रश्न विचारत चल, काळजी घे. आजारी नाही, एकदम फिट अँड फाईन आहे दादा. अरे तू आहे फाईन, तुझ्यामुळे दुसऱ्याला होईल त्याचं काय नाही. तुझ्यामध्ये प्रतिकार शक्ती आहे, परंतु तुझ्या शेजारच्या मध्ये प्रतिकार शक्ती नसल्यावर त्याचं कृषी काय? मंत्री काय अरे ते त्याला आता पडलेलं, त्याला पकडलेलं आहे, त्याच्या संदर्भातलं रिमांड त्याला मिळालेलं आहे. त्या तपासात सगळ्या गोष्टी पुढे येतील. तिथं त्याच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी मिळाल्या, मोबाईल, लॅपटॉप वगैरे, त्या सगळ्या जप्त केलेल्या आहेत. ते आता ओपन करू दे, त्यांना जरा तपास करू दे. फार आता ताई पाण्यात करू दे. दादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. काही गोष्टी बोलून का दाखवता, मनामध्ये ठेवा. दादांनी कोकाटेंना हा सल्ला दिलेला आहे. कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावचा पाटील असं वक्तव्य कोकाटेंनी म्हटलेलं होतं. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र केव्हा येणार या संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत. हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर दादांनी यावर उत्तर देणं टाळलेलं आहे.